अध्यक्ष महोदय थोडं जास्त वेळ बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, दोन विरोधी पक्षाने मांडलेल्या 293 प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतोय आणि शेतीला अधिक अडचणी येत असताना पिकांना हमी भाव नाही येत, अतिवृष्टी होती, पिकं आली तरी ती जळून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार सुद्धा सगळ्या गोष्टीला पूर्णपणे सहकार्य करत नाही. 24 तास म्हणण्यापेक्षा 12 तास लाईट हवी, कर्जमुक्ती व्हावी आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याच पद्धतीनं न्याय मिळत नाही आणि मग शेतकऱ्यांची मुलं किंवा मुली या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा शासकीय स्तरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु त्या ठिकाणी सुद्धा शासन त्यांच्या अनेक मागण्या या ठिकाणी मान्य करत नाही. त्यामध्ये महाराष्ट्र होमगार्डमध्ये आपले अनेक शेतकऱ्यांची मुलं आणि मुली आहेत. महाराष्ट्र होमगार्ड सैनिक यांना 365 दिवस काम मिळावं म्हणून शासनाकडं हे विवंचना करत आहेत. होमगार्ड अधिनियम व निष्काम सेवा या ब्रीदवाक्यात बदल होणे आणि ड्रेस कोडमध्ये बदल व्हावा म्हणून शासनाकडे मागणी करत आहे. त्यामुळं या प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की सर्व होमगार्डला 365 दिवस काम मिळावं. 5 वर्ष प्रामाणिक काम करणाऱ्या पात्र होमगार्डला पोलीस शिपाई अंमलदार या पदाकरता थेट नियुक्ती मिळावी आणि पोलीस प्रमाणेच समान काम समान वेतन मिळावं, राज्य कर्मचारी दर्जा मिळावा आणि त्याचबरोबर उद्योगनगरीमध्ये कंपन्यांमध्ये सुद्धा होमगार्डला सक्तीनं त्या ठिकाणी कंपन्यांना सक्ती करून होमगार्डला त्या ठिकाणी काम देण्यासाठी सांगावं. अशा अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्याची इतरही मुलं आणि मुली खऱ्या अर्थानं आपल्या स्त्री शक्तीचं स्त्रीला बळकट करण्यासाठी आणि स्त्री शक्तीला आधार देण्यासाठी या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून बचत गटातून अनेक CRP काम करत आहे आणि त्या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण काल परवा पाहिलं की जवळजवळ 25-30 हजार महिला संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे न्याय मागण्यासाठी आल्या होत्या. त्यांची चर्चा होऊन काही ठिकाणी न्याय देण्याचं सांगितलं गेलं, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत की उमेद संघटनेकडून केंद्र शासनाकडून उमेद अभियान नवीन HR मॅन्युअल लागू करणे, राज्यातील सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना ग्रामसखी म्हणून मान्यता देऊन शासनाचे अधिकृत ओळखपत्र 10 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळावं, शैक्षणिक व अनुभवपात्र असलेल्या केडरला प्रभाग समन्वयक या पदावर प्राधान्याने घेण्यात यावं आणि त्या माध्यमातून उमेद कर्मचारी नोकरी पदोन्नती IJP प्रक्रिया पूर्ववत लागू कार्यान्वित करावी. उमेद अभियानाअंतर्गत प्रभाग समन्वयक सहाय्यक कर्मचारी यांची विनंतीनुसार रिक्तपदी जिल्हा बदली होण्यास मान्यता देण्यात यावी. सर्व स्वयंसहायता समूहांना समुदाय गुंतवणूक निधी CIF 1.5 लाख रुपये देणे. आरोग्य विभागात गाव प्रभाग स्तरावर काम करणाऱ्या अशा स्वयंसेविका व यांना 10 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी लागू व्हावा. अशा अनेक मागण्या त्यांच्या या ठिकाणी आहेत. शासनाने त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात आणि शेतकऱ्यांच्याच मुली अंगणवाड्यांमध्ये कर्मचारी म्हणून त्याचबरोबर मदतनीस म्हणून आणि सेविका म्हणून काम करत आहे. त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दरमा पेन्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी लागू करणे, इतर लाभार्थ्यांच्या आहारात वाढ करून त्यांना खाण्यायोग्य आहार देणे हे प्रश्न विधानसभेत हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मांडले आणि त्याची सुद्धा पूर्तता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनाने करावी आणि या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना अंगणवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा. आंदोलनं करायला लागली नाही पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. एक धार्मिक गोष्टीकडं मी आपल्या माध्यमातून शासनाकडं लक्ष वेधू इच्छितो की जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आळंदीला आहे आणि माऊलींनी खऱ्या अर्थानं पैठण येथे रेड्यामुखी वेद बोलवले. तो रेडा आळे जिल्हा पुणे येथे समाधिस्थ केला व त्याचा मालक श्री काळोबा महाराज उर्फ संत गैबीराय उर्फ कोळीबाबा उर्फ वाकोबा कोळी यांना वाकी खुर्द चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे
800 वर्षापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वहस्ते समाधी देऊन त्यांना ब्रह्मरूप सिद्ध केले। त्याची उत्तर क्रिया करण्याकामी माऊली या ठिकाणी स्वतः 10 दिवस वास्तव्यास होते व त्यांनी स्वहस्ते श्री काळोबा महाराज यांची उत्तर क्रिया केली। तसेच माऊलीच्या अस्तित्वाच्या खुणा म्हणून आजान उर्षाची बाग फुलवली, त्याची साक्ष आजही आजान उर्षाची बाग अस्तित्वात आहे। त्या ठिकाणी मंदिर आहे, भजन कीर्तन प्रवचन होऊन ज्यावेळेस कार्तिकी वारीला सर्व वाऱ्या जातात त्यावेळेस सर्व भाविक भक्त वारकरी त्या ठिकाणून दर्शन घेऊन जात असतात। त्या ठिकाणी पाण्याची टाकी, मंदिर, सर्व सुशोभीकरण असं त्या ठिकाणचं वास्तव्य आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे नाशिक हायवेच्या रुंदीकरणामध्ये ते संबंधित मंदिर आणि तो भाग येत असल्यामुळं शासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल आणि इतर विभागाला त्या ठिकाणी वेळोवेळी त्या मंडळींनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अर्ज केलेले आहेत। शासनाचा एक सदस्य म्हणून आणि त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर माऊलींचा एक सेवक म्हणून शासनाला मी विनंती करतो की सदर जी अलाइनमेंट आहे ती त्या मंदिरापासून थोडी बाजूला घेऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सहकार्य करावं, वारकऱ्यांच्या भावना दुखून देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून साहेब 1-2 मिनिटं फक्त द्या, रात्री 2 मिनिटं अध्यक्ष महोदय 1-2 मिनिटं फक्त 2 मिनिटं। या ठिकाणी आपले सरकार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। सर्व तालुका जिल्हा व्यवस्थापकांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने प्रकल्पात सामावून घेणे, वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरी हमी, समान कामासाठी समान व योग्य वेतनवाढ, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पुणे यांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी, आजपर्यंतच्या सर्व थकीत पगाराचे तातडीने वितरण, जुन्या कार्यरत सर्व कर्मचारी वर्गाला कोणत्याही अटी शर्तीविना त्या ठिकाणी कामावर घेणे आणि त्याचबरोबर पुणे रिंग रोडचं काम या ठिकाणी सुरू आहे। MSRD कोणत्याच गोष्टीत काही गोष्टी ऐकत नाही। रिंग रोडच्या कामात मरकळ गोलेगाव येथे सर्व्हिस रोडची गरज आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे सर्व्हिस रोड व्हावा आणि फेरमोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। अडाणी ग्रुपच्या माध्यमातून कमी दरात भाडेतत्वावर सोलर वीज प्रकल्पासाठी जागा घेतल्या जातात। ह्या गायरान जागा संबंधित गावांना गायी चारण्यासाठी शासनाने ठेवल्या होत्या, त्या ठिकाणची फसवणूक थांबवावी। एक महत्त्वाचा विषय, खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागात पाईट भागात कुंडेश्वर डोंगर महादेव मंदिर आहे। त्या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून त्या भागातील गायी जनावरं चारण्यासाठी पाईट पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना गट नंबर 707 सर्वेकर नंबर 114 700 एकर जमिनीचे त्या ठिकाणी वहिवाट सर्व लोक करत होती। त्या ठिकाणी काय झालं माहीत नाही, परंतु चुकीचे काही आदेश झाले गेले आणि त्या ठिकाणी ते डोंगराची विक्री होत राहिली। त्या ठिकाणी कुंडेश्वराचं अस्तित्व टिकवायचं असेल तर 12 आपल्या ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान म्हणून त्या ठिकाणी रस्ते सुधारणा पावित्र्य टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी पर्यटनातून निधी पडलेला आहे, इतरही निधी इको टुरिझमच्या माध्यमातून आत्ताच निधी पडलेला आहे। ती सर्व कामं व्हायची असतील तर सदर ठिकाणचे त्या जमिनीचे व्यवहार थांबून पाईट पंचक्रोशी आणि संबंधित गावांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि महाराष्ट्र राज्य वकील गोवा असोसिएशन वकील बारच्या माध्यमातून या ठिकाणी वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपल्या या सभागृहामध्ये आजच विधेयक त्या ठिकाणी अशासकीय विधेयक मांडलं गेलं। शासनाला विनंती आहे की शासकीय विधेयक मांडून वकिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कायद्यात नियम करून वकिलांना संरक्षण द्यावं। एवढ्या अनेक मागण्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत आहे। अतिवृष्टीमुळे आमच्या खेड तालुक्यातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत, त्यामुळं रस्ते दुरुस्तीसाठी अधिकचा निधी त्या ठिकाणी खेड आळंदी मतदारसंघाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। रामकृष्ण हरी।